महादेव, तुम्ही सगळे आमच्यासाठी फक्त गाव आले नाही, आमच्या परिवाराचाच एक भाग आहात. आमच्या लेकी सोबत जे झालं ते तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये. मुलगा म्हणजे घराण्याचा वारस अशा जुनाट विचारांच्या घरातल्या या वकील साहेबांनी तिची कूस उजाडली. जगाला कायदा शिकवणाऱ्या या वकील साहेबांना जर त्यांची चूक सुधारायची असेल तर ती आता या मातोश्रींच्या कायद्याने सुधारावी लागल. एका आईच्या पोटचा गोळा मारलाय तुम्ही. आता त्याच आईच्या पायाशी नाक घासून अख्ख्या गावासमोर तिची माफी मागा. मातोश्री, बायको म्हणून नवऱ्याचं पाप तू सहन करशील, पण तुझी आई म्हणून आम्ही सहन करू शकत नाही. जर बघ आपल्या बापाकडं, कायम सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा, स्वतःच्या पोरीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणाऱ्या माणसाची काय अवस्था झाली आहे बघ जरा. वकील साहेब, काय वाटलं तुम्हाला? बायको आहे, निमूटपणे पायात येईल असं वाटलं? नाही, असं होणार नाही. या मातोश्रीची लेक आहे ती. तिला घेऊन जायचं असेल तर तिच्या पायावर नाक रगडून माफी मागा आणि मग घेऊन जा. काय झालं वकील साहेब? पुरुषपणाचा अहंकार आडवा आला. बायकोची जागा नवऱ्याच्या पायाशी, म्हणून तिच्या पायावर डोकं ठेवणं लाजिरवाणं वाटलं. घराण्याचा वारस जन्माला घालायसाठी मुलगी पाहिजे, पण त्याच मुलीच्या पोटी मुलगी जन्माला यायला नको. हे असलं चालणार नाही. माझ्या लेकीचा आई पण हिसकावून घेतलं तुम्ही. तिच्या मातृत्वाचा अपमान केलाय. आता जोवर तुम्ही तुमच्या बायकोच्या पायावर नाक रगडून माफी मागत नाही तोवर ती तुमची बायको नाही, या मातोश्रीची लेक आहे. नात्यात जपतात एकी कृष्णाईच्या लेकी.